तुम्ही गरजू लोकांना जीवन देत आहात, तसेच आशाही देत आहात. देव तुम्हाला आशीर्वाद देव. तुम्ही खूप छान काम करत आहात. असेच चांगले काम करत राहा आणि मला तुमच्या कामाची ओळख करून दिल्याबद्दल तसेच भेट देण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, असे रवांडा प्रजासत्ताकच्या हाय कमिशनर जॅकलिन मुकंगिरा यांनी सांगितले. महेश फाउंडेशनने रवांडा प्रजासत्ताकच्या हाय कमिशनर जॅकलिन मुकांगिरा यांचे स्वागत केले. या भेटी दरम्यान अनेक मान्यवरांनी त्यांची भेट घेतली. DICचे सहाय्यक संचालक अजिम खान पठाण, कार्यकारी अभियंता विठ्ठल, श्री सत्यनारायण भट, DICचे सहसंचालक मंत्री सतीश जारकीहोळी यांचे वैयक्तिक सहाय्यक मलगौडा पाटील आणि बेंगळूर येथील रवांडाचे मानद कौन्सिल मोहन सुरेश उपस्थित होते. त्यांच्या भेटी दरम्यान हाय कमिशनर जॅकलिन मुकांगिरा यांना महेश फाउंडेशनमधील सुविधा आणि मुलांना पुरवल्या जाणाऱ्या शैक्षणिक आणि आरोग्य सेवांची ओळख करून देण्यात आली. We all request like that. The parents were not allowing them to come out, and no one, they are not educated. So they don't wanted to give their children also education. We gave them training like how to behave in class, how to get chai, how to polish our shoes. 3 to 6 months, we are giving all these skills. So they behave properly. We have one teachers in the classroom. 40 is one classroom. They all look cute. Very good, let's go. This whole is the self-organizing learning environment. So in evening, 2 hours, teacher is not there in class. So that theory we implement. I like this part. All of them. Each child is unique. Outside government school students will come, will not get this facility. Yes, Will they provide, come, yeah, Every day. batches. So impressive, huh? Maths class is running there. We can take the compost boxes. Science teacher want to explain about the heart. You can take the image. तसेच 1090 वंचित मुलांना मोफत शिक्षण देत असलेल्या उत्कर्षा शाळेतील मुलांशी त्यांनी संवाद साधला. याशिवाय जॅकलिन मुकांगिरा यांनी महेश फाउंडेशनच्या माय ब्लड चॅरिटेबल ब्लड बँकला भेट दिली आणि वंचित मुलांच्या आणि लोकांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यात रक्तदान महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याबद्दल ब्लड बँकेबद्दल कौतुक केले. जॅकलिन मुकांगिरा यांनी फाउंडेशनच्या उत्कृष्ट प्रयत्नांबद्दल आणि प्रभावी काम केल्याबद्दल कौतुक केले. वंचित मुलांचे जीवन उंचावण्यासाठी महेश फाउंडेशन बजावत असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची त्यांनी कबुली दिली. तसेच आगामी काळात महेश फाउंडेशनला शक्य ते सहकार्य करण्याचेही आश्वासन दिले. You are giving lives to the people in need. You are also giving them hope. May God bless you all abundantly. And please keep up the good work. Thank you. That's my short. Thank you. महेश फाउंडेशनचे संस्थापक महेश जाधव यांनी हाय कमिशनर जॅकलिन मुकांगिरा यांनी आपला बहुमोल वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच सर्वसमावेशक काळजी, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमांद्वारे वंचित मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाकलित करण्याचे फाउंडेशनचे ध्येय स्पष्ट केले. We are entering second building. Yeah. To the hospitals. Okay. Hospitals and thalassemia and HIV positive children. Wow. Because these children are required 3 to 4 unit blood every year because of the ART treatment. या भेटीमुळे महेश फाउंडेशन आणि रवांडा उच्चायोग यांच्यातील संभाव्य सहकार्य आणि समर्थनाचे मार्ग देखील खुले झाले. त्यांच्या संबंधित उपक्रमांचा प्रभाव वाढवण्याचे मार्ग शोधून काढले.